तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. वेळ झालेली आहे 5:44. वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 12. तर निघालोय आता. CNG भरून आलोय, विठ्ठलवाडी स्टेशन जवळ आहे. तर बघूया कोणती बुकिंग लागते. फक्त ओलाच ऑन केला, आता उबर पण ऑन करतो. तर एक एअरपोर्टची बुकिंग लागली होती पण ऍक्सेप्ट करायच्या अगोदरच निघून गेली. तर ठीक आहे, आता बघूया कोणती बुकिंग लागते आपल्याला इकडनं. तर जातो काटेमानली नाक्यावरती, थांबतो जाऊन आणि आता उबर पण चालू करून घेतो. चला बघूया आता कोणती बुकिंग लागते. तर मित्रांनो, हे मी बघितलंच नव्हतं की बाबा उबरचं आपल्यावरती एवढं कर्ज झालेलं आहे. तर आता चला उबरचं कर्ज फेडूया. ठीक आहे, तर मित्रांनी आता आपण उबरचं कर्ज फेडूया. फेडलेलं आहे आता बाबा उबरचं कर्ज. मला वाटतं म्हणूनच उबर मध्ये बुकिंग नव्हती वाजत का. चला बघूया आता. तर मित्रांनो, आता एक वालदुनीवरून बुकिंग घेतलेली आहे. ऍड्रेस नाही बघायला भेटला. प्राइस बघितली 700 रुपये होते. मी लगेच, आणि प्राईम प्लस मध्ये होते तर मी लगेच बुकिंग ऍक्सेप्ट केली. ऍड्रेस बघितला नाही कोणता आहे. सकाळची वेळ आहे तर कोणता पण ऍड्रेस चालेल आपल्याला. तर जाऊया आता, जिथे पण असेल लोकेशन तिकडे जाऊया, चालेल आपल्याला. असं काय फरक नाही पडणार. सकाळी कुठेच ट्रॅफिक नसते, तर जिकडे पण असेल तिकडे जाऊया. फक्त आपलं जरा फटाफट अर्निंग कव्हर झाली पाहिजे. चला मित्रांनो, पिकअप करूया आणि जाऊया, बघूया कुठे आहे लोकेशन. तर मित्रांनो, झालेलं आहे पिकअप. एकदम 1 तासाच्या आतमध्येच पिकअप झालं. हे गोदरेज आहे, गोदरेज M2. कोणती बुकिंग आहे? 271 ची बुकिंग आहे. छोटी बुकिंग नाही घेणार आता. तर आता आलोय गोदरेज M2 मध्ये. इकडे एक्सचेंजर आहे. जेव्हा गाडी नवीन घेतली होती तेव्हा इकडेच लावली होती एक्सचेंजरला. भाई माणसं बघून काम देतात इकडे. पेशन्स लेवल चेक करत होते. पर दिवसाला मला 2च ट्रिप भेटायच्या. तर आता इकडे नाही काम करत. ओला उबर बेस्ट आहे. तर मित्रांनो, आता आलेलो आहे दिघ्याला. म्हणजे अगोदर घाटकोपरला गेलो, म्हणजे विक्रोळीची फर्स्ट ट्रिप होती. मग तिकडनं मला आणखीन एक ट्रिप लागली फिल्म सिटीची. मग फिल्म सिटीला गेलो. फिल्म सिटीवरून आता मला दिघ्याची ट्रिप लागली. आता दिघ्याला आलोय. तर दिघ्यावरून तर मला नाही वाटत ट्रिप भेटेल. थोडंसं आता पुढे कळव्याकडे जातो. कळव्यावरून ट्रिप घेतो. बघूया आता आपल्याला कुठली ट्रिप लागते. तर मित्रांनो, आपल्या 3 ट्रिप कंप्लीट झाल्यात आणि 3 ट्रिप मध्ये आपलं काम झालंय लोडिंग. तर मित्रांनो, 3 ट्रिप मध्ये आपलं काम झालंय 1729 रुपये. तर बघूया आता नेक्स्ट ट्रिप कुठली लागते. तर मित्रांनो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा. तर मला इकडनं डोंबिवलीची ट्रिप लागलेली आहे. थांबलोय, ते बोलले येतात लिफ्ट मध्ये. तर ठीक आहे, आता इकडनं जाऊया डोंबिवलीला. तर मित्रांनो, झालेला आता डोंबिवलीला ड्रॉप. पेंढारकर कॉलेजच्या बाजूला ड्रॉप होता. पेंढारकर कॉलेज आहे. तर आता ड्रॉप केलाय. तर काहीतरी खाऊन घेतो आणि मग परत लॉग इन करतो. आता लॉग ऑफ केलंय मी. तर काहीतरी खाऊन घेतो. पहिले पेट पूजा, फिर काम दूजा. चला काहीतरी खाऊन घेऊया. म्हणजे मी घेतो खाऊन, तुम्ही नका. चला ठीक आहे, काहीतरी खाऊन घेतो. तर मित्रांनो, आता बदलापूरची ट्रिप कंप्लीट केलेली आहे. आपल्याला डोंबिवलीवरून बदलापूरची ट्रिप लागलेली. एकदम मस्त फेअर होतं. 512 रुपये फेअर झालं होतं. तर आता बदलापूरची ट्रिप कंप्लीट केली आणि आता बदलापूरवरून कल्याणची ट्रिप लागली आहे मेनीमध्ये. फेअर एवढं खास नाही पण घेतली. आता मग आता थांबलेलो 10-15 मिनिटं झाली की बुकिंग नव्हती भेटत. तर मग आता उबर आणण्यापेक्षा मग काहीतरी घेतली. बोललं तर उबर राहिलं तर मग कंटाळा येतो. तर घेतली ट्रिप. बघूया कल्याणला जाऊया. कल्याणवरून परत आलो तर येईल इकडे. तर बघूया आता जाऊया पिकअपला. 5 मिनिटं दाखवते. जातो आता, पिकअप करतो आणि मग भेटूया कल्याणला. कल्याण स्टेशनलाच आहे ड्रॉप. तर मित्रांनो, आता कल्याणला आलेलो. कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवरून पण एक कल्याणमध्येच घेतला. बाजूलाच होता पिकअप चिकन घरच्या इथे. तर तो एक ड्रॉप झालाय माझा कंप्लीट. आणि जवळपास टार्गेट पण पूर्ण झाले. पण बघू आता एक घराच्या साईडची ट्रिप भेटते का. आता वेळ झाली आहे 2:23.
तर बघू आता घराच्या इथली भेटते का, म्हणजे कल्याण ईस्टची ट्रिप भेटते का. कल्याण ईस्टची नाही, डोंबिवलीची पण भेटली, कुठली आजूबाजूची उल्हासनगरची पण भेटली तर घेईन ट्रिप आणि घरी जाईन. तर बघूया आता, वाट बघतोय. दिव्याची ट्रिप लागली होती तर ही ठाण्याची ट्रिप आहे, नको. बघू आता, जर लागली आता इथूनच तर घेईल, आणि मग जर नाही लागली तर मग अजून वाट बघायला लागेल. तर बघूया आता. तर मित्रांनो आलो आता घरी, तिकडनं मला नाही बुकिंग भेटली तर मग एमटी झालो घरी. आता बघूया आपलं ओव्हरऑल किती काम झालंय ओलामध्ये. आज फक्त ओलाच चालवलं, उबर नाही चालवलं. तर मित्रांनो ओलामध्ये आपले झालेत 3173 रुपये. तर उबर आज चालवलं नाही, बघूया आता. 3173 रुपये झालेत. 3173 मायनस आज 700 रुपयाचा सीएनजी केलाय, कारण का पूर्ण सीएनजी यूज केलाय, सॉरी. आणि मायनस 83 रुपीज ओलाचे. आपल्याला 2390 म्हणजे 2400 रुपये आज आपल्याला प्रॉफिट झालाय. तर ठीक आहे. तर 2490 म्हणजे 2390 म्हणजे 2400 रुपये पण काय म्हणजे छोटी हे नाही, इन्कम नाही. म्हणजे एक पर डेच्या हिशोबाने पण कॅल्क्युलेट केलं तर. आणि 3 वाजता घरी पण आलोय. आणि आज थोडीशी ट्रॅफिक भेटली मला JVLR ला आणि पवईच्या इथे पण थोडीशी ट्रॅफिक भेटली, बाकी कुठे नाही. पण सकाळी उठलो तरच काम होतं, एवढं नक्की खरी आहे. कारण का 2-3 वेळा मी ट्राय केलं की असं लोकल पण होतं काम, पण ते लकवर आहे की म्हणजे लागलं तर लागली ट्रिप, नाही लागली तर नाही लागली. पण सकाळी जर तुम्ही 5-6 वाजता म्हणजे 5 वाजता पण जर गाडी काढली 5:15-5:30 ला, तर 100% दुपारी 2-3 वाजेपर्यंत 3000 रुपये धंदा कसाही कोणीही करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया उद्या परत सकाळी. चला मित्रांनो, बाय.